तर आज होती होळी आणि होळीच्या व धुलीवंदनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं का. आता होळी म्हटलं की आधी आठवते ती पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, पापड त्याचीच इथे सुरुवात केली होती. पटापट मी इथे बनवायला घेतलं होतं. सकाळपासूनच तयारी केली होती मी, म्हणजे सकाळी बनवून घेतली की नाही पटकन संध्याकाळी मग पूजेला जायला मस्तपैकी वेळ मिळतो. आणि इथे छानपैकी डाळ शिजत टाकलेली आहे. डाळ गूळ छानपैकी मिक्स करून घेतले आहे. ह्याच्यात सुंठ, बडीशेप आणि वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे. खूप चांगली टेस्ट येते पोळीला. आणि गरमागरम अशा पोळ्यासुद्धा करून घेतल्या. येळवणीची आमटीसुद्धा मी काढून ठेवली होती आणि येळवणीच्या आमटीचासुद्धा मी व्हिडिओ टाकेन, सेपरेट केलेला आहे, आधी पण टाकलेला आहे. छान अशा सुंदर पोळ्या झाल्या होत्या आणि एकीकडे दूध पण तापून ठेवलं होतं. आता होळी म्हटले की नुसतं रंगच नाही बरं का, रंगाच्या आधी आठवते ती पुरणपोळी. पोळीशिवाय काय म्हणतात ना, होळी रे होळी पुरणाची पोळी. या होळीवरनं ना मला एक कविता आठवते. आम्ही लहान होतो की नाही, म्हणजे मनस्वीलाच म्हणा, आता 6वीला होळीची कविता आहे. होळी आली होळी खावी पुरणाची पोळी, होळी आली होळी पळून गेली दूर थंडी, ऊन आता लागले वाढू काढा कपाटातून बंडी. आता अशा प्रकारे ही कविता आहे. तुम्हाला कुणाला आठवते नक्की सांगा. आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मग संध्याकाळी इथे छानपैकी आम्ही होळी पूजायला गेलो होतो. आता होळिका दहन म्हटलं की आपल्याला भक्त प्रल्हादाची गोष्ट आठवते. ती म्हणजे भक्त प्रल्हादाची असलेली अढळ श्रद्धा, सत्य आणि भक्ती ही कधीच हरत नाही बरं का. होळी पूजायला मी आलो तेव्हा कोणच नव्हतं. दरवर्षी असंच होतं, कोणीच नसतं. सगळ्यात पहिला नैवेद्य माझाच असतो बरं का, कारण इथे होळी लावलेली आहे, म्हणजे करून ठेवली होती, पण कोणीच नव्हतं. नंतर मग हळूहळू एक एक जण यायला सुरुवात झाली. गावाला एक मज्जाच असते बरं का, एक वेगळी, कारण प्रत्येकाच्या घरी ही छोटी छोटी होळी असते. त्यामुळे एक भारी वाटतं की आपली छोटीशी होळी आपल्या दारात आपण पूजा करतो आणि प्रज्वलितसुद्धा करतो. आता ह्या होळीचं एक विशेष म्हणजे काय, होळीमध्ये आपण जे दहन करतो त्या दहनीत आपली अग्नी प्रज्वलित करून मनातील राग, मत्सर आणि वाईट भावना ह्या जाळल्या गेल्या पाहिजे आणि आयुष्यात प्रेम, आनंद आणि गोडवा भरला पाहिजे. हेच ह्या होलिका दहनाचं महत्त्व आहे. तुम्ही बघू शकता ते एक एक जण इथे यायला लागले. म्हणजे इथे कसं आहे माहिती आहे, आम्ही होलिका दहनाच्या आधीच पूजा वगैरे करून घेतो. काही जण होलिका दहन झाल्यानंतर पूजा करतात, पण जसं आम्ही लहानपणापासून बघतो आमची आई होळी दहनाच्या आधीच पूजा करायची. त्यामुळे आम्हीसुद्धा होळी दहनाच्या आधी पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवून मग आम्ही जेवायला सुरुवात करतो. मग मस्तपैकी असं होळीला पूजून आल्यानंतर घरी छान अशी आमटी कटाची केली होती, भात, भजी, पापड. मला कुरडई पापड वगैरे पाहिजे होते, पण माझ्याकडे नव्हते, त्यामुळे साधे पापडच भाजले होते आपली लिज्जत. आणि जास्त करून मला ना ह्याच्यात कटाची आमटी, भात आणि भजी खूप आवडते. मला काय आवडते नक्की सांग.